काय म्हणा सत्या, लय झकास आहे तुझं फार्म हाऊस, एक नंबर. एवढं आवडलंय तर तूच घेऊन टाक विकत. मला 4 पैसे मिळतील, मी माझ्या कर्जातून सुटेल आणि शिवाय आपलं घर सुद्धा आपल्या घरातच राहील. अरे काय सत्यजितराव, हा घेण्याची परिस्थिती असती तर कवाच घेतला असतं ना, विचारत बसलो असतो का? पण एक सांगू का, एक नंबर आहे का फार्म हाऊस, एक नंबर. और कोणी बघितलं ना एका फटक्यात घ्यायला तयार होती. आणि मग इकायचं तर टेन्शनच नाही. लेट्स होप सो. सत्या, तुळस तर एकदम झकास आहे रे, भरली नुसती. वहिनीने लावली वाटतं. अरे फुलझाड पण ठिकाण आहेत, हे पण वहिनीच का? अरे वा 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 वा, जगात. हे सगळं काय आहे? मल्हारला खूप आवडलं आपलं फार्म हाऊस, तो बघ. सत्यजित मल्हार इथे येणार होता हे तुम्हाला का नाही सांगितलंस? विसरलो मी. खोटं बोलतोयस तू. सत्यजित, तू कधीही कुठलीही गोष्ट विसरत नाहीस. मी ब्रह्मदेव आहे का प्रिया? सत्यजित प्लीज, आपण इकडे एकमेकांबरोबर राहायला, बोलायला, एकमेकांसोबत वेळ घालवायला आलो होतो. मग हा इथे कसा? प्रिया, आपण इथे एकमेकांसोबत वेळ घालवायला नाही आलोय. इकडे माझं काम आहे आणि मल्हारही त्याच कामात मदत म्हणून इथे आलाय. तुला आपली घरची परिस्थिती माहिती आहे प्रिया, तरी तू असं बोलतेस. समजलं. तुझ्या लेखी माझी काय किंमत आहे ना, हे समजलं. प्रिया, काय आहे? अगं, माझं काम झाल्यानंतर जो काही वेळ उरेल तो तुझ्यासाठीच आहे ना. तू समजून घ्यायचा प्रयत्नच करत नाहीये. हा, काय म्हणा सत्या, अरे लय कमाल जागा आहे. अरे जगातली समधी व्हरायटी फुलांची या इथे एकाच जागेत उगवत्यात. कमाल आहे, कमाल आहे. हा. अरे खरी कमाल तर तू बघितलीच नाहीये. या वाटेने सरळ पुढे चालत गेलास ना की पुढे तळ आहे एक. हो, आपल्याच प्रॉपर्टी देते, ते आपलंच आहे ते. प्रिया दाखवेल ना तुला. प्रिया, जा मल्हारला तळ दाखवून जा. मी कशी जाणार? मला तर ते का? तुला ही जागा माझ्या इतकीच चांगली माहिती आहे. जा ग, त्याला तळ दाखवून जा. मी जरा माधवच्या मुलाला भेटून येतो. अरे आमच्या केअरटेकरचा मुलगा आहे, त्याला मीच यावर्षी कॉलेजमध्ये घातला होता. आलो जरा त्याला भेटू. जाऊन येतो मी दोघं. आलो. चालायचं का? हा, हो. काय मधुरा, आजपर्यंत माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं, रादर आहे. पण आजपासून मला तुझा खूप आदर वाटू लागला आहे. बाप रे, एकदम आदर. बस झाला टाइमपास. नाही मधुरा, खरंच सांगतोय मी. तो पल्लवीशी ज्या प्रकारे, आय मीन ही सिच्युएशन तू एवढ्या शांतपणे हाताळलीस, हॅट्स ऑफ. अरे त्यात काय एवढं? उलट मी आता जे काही पल्लवीला ऐकवलं ना, त्यानं मीच मला खूप नशीबवान वाटायला लागले. अरे मला इतकं छान वाटतंय की मी माझ्या नवऱ्याबद्दल इतक्या कॉन्फिडेंटली, इतक्या विश्वासानं बोलू शकते. पण तुझ्या जागी जर मी असतो आणि तुझा जर असा एखादा मित्र घरी आला असता तर मी त्याच्याशी एवढं शांतपणे बोलूच शकलो नसतो. तुला एवढं हे कसं काय जमतं? फार काही मोठं नाहीये रे, बस अनुभवानं आलेलं शहाणपण. अनुभव? जीजू आणि दीचे इतके प्रॉब्लेम्स पाहिलेत, ते कुठेतरी खोलवर मनात रुजत गेले. आणि तेव्हाच असं वाटलं की असे प्रॉब्लेम्स आपल्या संसारात कधीच व्हायला नकोत. मधुरा,
अशा अनुभवातून तू एवढा समंजसपणा घेतलास. आणि तुझ्या प्रेमामुळे विहंग, तुझ्या प्रेमामुळे मी खूप काही शिकले. अरे उलट मी नकार देईन याची कसलीही तमा न बाळगता तू मला तुझ्याविषयी सगळं काही खरं खरं सांगितलंस. आणि त्यामुळेच मला तू इतका आवडलास माहितीये. तुझा प्रामाणिकपणा मला आवडला. नाहीतर मी तिच्याशी इतक्या विश्वासाने एवढं बोलूच शकले नसते. रादर मला तुझा खूप रिस्पेक्ट वाटतो विहंग, प्रचंड. हा वा वा वा, लय झाक आहे बर का. मस्त आहे मस्त आहे. मी आलेलो आवडलं नाही वाटतं. अरे नाही, असं अजिबात नाही. मी आल्यापासून बघतोय एक शब्द नाही तोंडात ना, म्हणून म्हणलं. मी आपलं उगीच, जाऊ दे ना, तू बोल. काय बोलणार. माझ्या इतक्या जवळच्या मित्राची सत्याची ही समधी सोन्यासारखी प्रॉपर्टी त्याला इकावी लागती म्हटल्यावर बरं वाटत ना. पण काय प्रिया, तू कधी दिसली नाही यांच्या घरात? नाही म्हणजे तशी कधी ओळख नाही ना झाली आपली. त्याआधी 4-2 वेळा भेटलो, पण ते उगा आपलं वरवर येता जाता. मग तेवढंच आहे. म्हणजे त्यापेक्षा जास्त काही सांगण्यासारखं नाहीच आहे. हे असं बोललं म्हणजे केस एकदम डिसमिसच होऊन जाते नाही का? हा, मग आमच्यासारख्या वकिलानं काय करावं सांगा बरं. आपण आता चांगली ओळख करून घेऊ शकतो नाही का? अरे नाही, खरंच यापेक्षा जास्त काही खास सांगण्यासारखं नाहीच आहे माझ्याकडे. नियतीने जसं खेळवलं तशी एखाद्या भावलीसारखी खेळत आली, बस. जरा कळलं अशा भाषेत बोललं तर बरं होईल. माझी आई आणि शालिनी मावशी लहानपणीच्या मैत्रीण. मी माझ्या बाबांना कधी पाहिलंच नाही. माझ्या आईनीच मला वाढवलं, शिकवलं, मोठं केलं. पण 2 वर्षापूर्वी काही आजारपणामुळे तिचंही निधन झालं. तेव्हा शालिनी मावशीने मला आपलंसं केलं, या घरात घेऊन आली. आणि तेव्हापासून मी मुधोळकरांकडे राहायला आले. तेव्हापासून हे घर, या घरातली माणसं, हेच माझं सर्वस्व झालं. नाही नाही नाही, शालिनी मावशीचा स्वभाव तसाच आहे. हा म्हणजे अगदी कोणी असू दे, अगदी कोणी, एकदम लांबचा पारका, त्यांना कोणाचं दुःख बघवतच नाही. बघ ना, माझ्यासारख्या इतक्या परक्या मुलीला तिने आपलंसं मानलं. पण मल्हार, मला माहितीये, कितीही काहीही झालं तरी या घरात मी फक्त एक आश्रित आहे. हे प्रिया, सॉरी. अगं मला असं म्हणायचं नव्हतं, खरंच असं म्हणायचं नव्हतं. तुझ्यासारखा वकील एखादी गोष्ट चुकून बोलला असं तर नाही होऊ शकत ना. आता मी काय बोललो म्हणजे तुला खरं वाटत? खरंच मला असं बोलायचं नव्हतं. अजिबात मला तुला असा त्रास द्यायचा नव्हता. बरं, कदाचित तू हे सगळं मुद्दामून बोलला नसशील, पण मल्हार, या घरातली माझी जागा मला माहितीये. पण ना, बरं झालं तू त्याची आठवण करून दिलीस. कारण कधी कधी हे सगळं विसरायला होतं आणि मग मी हक्क सांगायला लागते या सगळ्यावर. असं समजते की हे सगळं माझंच आहे. दी आहे. मी काही या घरातली वॉचमन वाटले तुला? मला माहिती असेल दी कुठे ते. नाही, ऍक्च्युली आय एम सॉरी. मी, बरं, तुम्ही मला सांगू शकाल का प्लीज दी कुठे आहे? पुन्हा वर तोंड करून मलाच विचारतेस. मला वाटलं होतं लग्न झाल्यावर सुधारली असशील म्हणून. खरं तर विहंगची बायको आहेस म्हणून तुला इथं उभं तरी राहू दिलंय. नाही तुला घरात पायही ठेवू दिला नसता.
मग आता असं समजा की मी विहंगाची बायको म्हणून नाही, दीची बहीण म्हणून आले. मला उलट उत्तर द्यायचं नाही हा. मधुरा, अगं तू कशी काय आलीस अशी अचानक? शी. दी, लवकर चल ना, मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं. ये ना लवकर. तू ये अगं ऐक ना. मधुरा, तुझं काय चाललंय? दी. हो ठीक आहे, आधी शांत हो आणि बस जरा. मग नाही अगं, मला बसायला अजिबात वेळ नाही. ऐक, मला तुला एक गरमागरम न्यूज द्यायची आहे जी मला आत्ताच मिळाली आहे. दी, ज्या नाटकासाठी तू पत्र लिहिलं होतंस, ज्यात तुझा आणि आशिषचा फोटो होता, त्या नाटकाची व्हिडिओ रेकॉर्डिंग सापडली आहे. काय? पण तुला कोणी सांगितलंय? अगं, तुमचा जो आधीचा नाटकाचा ग्रुप होता ना, त्यातलाच तो एक मुलगा आहे. काय झालं, त्याने ना नवीन कॅमेरा घेतला होता आणि त्याने सहज म्हणून तुमच्या नाटकाची रंगीत तालीम शूट केली. आणि त्या फुटेजवरून आपल्याला तू निर्दोष असल्याचे पुरावे मिळू शकतात. दी, मी तुला म्हंटल होतं ना, आता सगळे वाईट दिवस संपतील बघ. आता सगळे गैरसमज दूर होतील. मधुरा, माझ्या कानांवर विश्वासच बसत नाही. मधुरा केली, अखेर नशिबाने कृपा केली माझ्यावर. विश्वास ठेव दी, विश्वास ठेव. आणि हे सगळं अचानक आठवलं श्वेताला आणि तिने आपल्याला सगळे पुरावे मिळवून देण्याचं प्रॉमिसही केलंय. दी बघ, आता सगळे गैरसमज दूर होतील आणि सगळं पुन्हा पूर्वीसारखं होईल बघ. ए हेकण्या, घेतो का अजून? ए नको नको, ए नको. अरे गाडी चालवत घरी जायचंय. आता तू गाडी चालवत घरी जाणार? मग जावं लागेल बाबा, असं म्हणून कुठे चालतंय का? अरे उद्या केस आहे कोर्टात, जावं लागणार. काही झालं ते जावं लागणार. हा, येतो बरं का सत्या. ए बस. अरे असं काय करतो सत्या? तुला काहीच प्रॉब्लेम नाहीये बाबा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. अरे एक नंबर जागा आहे ही. अरे जो कोणी बघेल ना लगेच प्रेमात पडेल. आणि मग विकायला काही प्रॉब्लेमच नाहीये. मला जावं लागेल ना बाबा, उद्या कोर्टात केस आहे, जावं लागेल. हे बघे, तू इतक्या रात्री इथून जाण्याचा काही संबंधच येत नाही, कळलं? अरे मी इथं रात्री मुक्काम करायचा आणि मी टाईट असण्याचा काही संबंध आहे का सांग बरं? आणि मग जावं लागेल, केस आहे, कोर्टात उभं राहायचंय मला. हा, येतो बाबा मी. ते प्रियाला बाय करून जातो. प्रियाला जरा बाय करतो सांगून. नाही नको, इतकी दारू पिऊन बाई माणसं समोर जायचं चांगलं नाही दिसत. जाऊ तूच सांग. पण सत्या, एक सांगू का? प्रिया ना लई चांगली मुलगी आहे, एकदम एक नंबर. येते का ध्यानात? कळतंय का सत्या? ऐक, हे बघ मी काय म्हणलं, प्रिया एक नंबर मुलगी आहे, एकदम चांगली मुलगी आहे. आणि तरी तू तिच्या संग असं वागतो. अरे चांगलं नाही बाबा, हे चांगलं नाही. चांगल्या माणसाशी कसं चांगलं वागावं माणसाने, नाही तर लई शाप लागते बरं का. तुझं बरोबर आहे मल्हार. अरे पण हे जग माझ्याशी चांगलं नाही वागलं, याचं मी काय करू? जर जग माझ्याशी चांगलं नाही वागलं तर मी जगाशी चांगला कसा वागू? मी नाही चांगला वागू शकत. आता या जगानं माझ्याकडून चांगुलपणाची अपेक्षा करू नये. अरे
याकडनं डोळा फोडला मग दुसऱ्यानं पण जर डोळा फोडला तर समजा जग आंधळ होऊन जाईल ना. होऊ देत. कोल्हापूरला ये तू मग आपण बोलू. हा येऊ. ए तू जाशील का रे बाबा? हा? अरे बाबा जाणार नीट. अजून आपले टांग पलटेन घोडं फरार झालेलं नाही ते. हा येऊ का? चल काळजी करून येतो मी. सत्य येतो रे. पोचलात ना? माझ्यापासून लांब राहून जर तुम्ही आनंदी असणार असाल तर मान्य आहे मला. पण खरंच सांगते, मला तुमची खूप आठवण येते हो. तुम्ही एका दिवसासाठी गेलात पण मला नाही राहावत तुमच्याशिवाय. प्लीज या ना लवकर. खूप खूप अस्वस्थ होतंय मला. शिव्या शाप द्यायला का होईना पण माझ्याशी बोलता, टोमणे मारण्यासाठी का होईना पण माझं नाव घेता, तिरस्कारानं का होईना पण माझ्याकडे बघता, तेही माझ्यासाठी खूप आहे. प्लीज प्लीज तुम्ही लवकर या आता. सत्यजित, आता इथे आपल्याला डिस्टर्ब करायला कोणीही नाही. कोणी नाही येणार आपल्यामध्ये. फक्त तू आणि मी. काय झालं? नाही नाही, काहीच नाही. माझं लांब का जातोय माझ्यापासून? आणि तुला जर असंच वागायचं होतं तर मग का आणलंस मला इकडे? कसला विचार करतोयस इतका? सत्यजित, एकदा फक्त एकदा स्वतःला माझ्या प्रेमात हरवून टाक. मग बघ, कुठलेही विचार येणार नाहीत मला.
सत्यजित प्लीज प्लीज नको ना जाऊस मला सोडून. ह्या क्षणाची मी खूप वाट बघितली आणि आज जेव्हा हा क्षण आलाय तेव्हा तो असा हिरावून नको घेऊस माझ्यापासून. प्रिया, हा हा काय तमाशा आहे? हा तमाशा वाटतोय तुला? हो, हा तमाशाच आहे. प्रिया, तुला खूप चांगलं माहिती आहे माझ्या डोक्यावर सध्या किती टेन्शन्स आहेत आणि तू हे टेन्शन आहेत मला माहितीये, पण टेन्शन आहे म्हणून तू खायचं प्यायचं सोडलंस का? टेन्शन आहे म्हणून मित्राबरोबर दारू प्यायचं टाळलंस का? अरे मग मलाच का झडकारतोयस? प्रिया प्रिया प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. हे बघ, मला तुझी साथ हवी आहे, पण मंजिरीची जागा तुम्हाला नाही देऊ शकत, हो ना? मंजिरीचा काय संबंध आहे? तिचाच संबंध आहे इकडे. बघ ना, तिचं नाव काढल्यावर तू कसा डिफेन्सिव्ह झालास ते. प्रिया, बरं, मी नाही काही बोलणार, मी काहीही बोलणार नाही. पण फक्त एकदा माझ्या डोक्यावर हात ठेवून खरं खरं सांग, सत्यजित, तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही?